तीन रंगांचा आभाळ यात सजला, तीन रंगांचा आभाळ यात सजला. नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला, नतमस्तक मी त्या सर्वांची ज्यांनी भारत देश घडवला. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, मी ईश्वरी जीवन टकले तुम्हाला क्रांतीसेन नाना पाटील यांच्याविषयी काही 2 सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावी अशी माझी नम्र विनंती. क्रांतीसेन नाना पाटील यांचा जन्म 3 ऑगस्ट 1900 रोजी सांगली जिल्ह्यातील येडे मच्छिंद्र या गावी झाला. नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि मराठी राजकारणी होते. तसेच संसदेत मराठीतून भाषण करणारे पहिले खासदार होते. त्यांनी सातारा येथे प्रति सरकारची स्थापना केली. आपल्या ग्रामीण जनतेला गुलामगिरीची जाणीव करून देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. लोकांना शूर बनवले. अशा या थोर नेत्याचे निधन 6 डिसेंबर 1976 रोजी मिरज येथे झाले. एवढे बोलून मी माझे भाषण थांबवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.